सी माझं नेहमी असं मत असतं ना, की कुठल्याही कलावंतानी पॅटर्नमध्ये अडकून पुढे नये. बरोबर आहे. टिपिकल क्लिशे वार करू नये. तर मला लव्ह स्टोरी पाहिलीने करायला मिळत होती आणि ती लव्ह स्टोरी फार इंटरेस्टिंग होती. आमचे संदीप जोशी नावाचे निर्माते मित्र औरंगाबादचे, सॉरी संभाजीनगरचे. संभाजीनगरचे आमचे निर्माते मित्र आणि त्यांच्याबरोबर कुणाल कुंदकर्ते हे त्यांचे सहकारी, पार्टनर. हे दोघेही इतके सिन्सिअर आणि तरुण निर्माते होते. ते माझ्याकडे गोष्ट घेऊन आले. माझे खूप जुने मोठे बंधूच म्हणायला हवेत. ते सत्यावान गावडे सर आणि आमच्या सहकारी भगिनी पूनम घोरपडे ह्या दोघांनी माझ्याकडे ते पिक्चर घेऊन आले. कारण मी तुम्हाला म्हणतो ना, की जसं कामातनं काम मिळतं, लोकांचा विश्वास वाढत जातो. तर मी खोटं सांगत नाही संदीपजी, मी 2018 सालीच हे केले सगळे सिनेमे आहेत. एका वर्षी मी 3 सिनेमे केले होते. एक सिनेमाचं पॅकअप केलं, की मी दुसऱ्या सिनेमाचं करायचो, दुसऱ्या सिनेमाचं केलं, की तिसऱ्या सिनेमाकडे जायचो. तर चिवड स्वामींच्या कृपेने ते वैभव मी पाहिलेलं आहे. तर त्यातला त्या 3 पिक्चरपैकी हा दुसरा सिनेमा होता आणि तो मला कोल्हापुरात शूट करायचा होता, कारण गोष्ट कोल्हापुरातली होती. आणि मला आवडलं काय त्या गोष्टीमध्ये, की खऱ्या अर्थाने जे लव्ह स्टोरीचं वय असतं ना, त्या वयातली ती गोष्ट होती. आणि सुमित मुदगलकर याचा मी मांजा नावाचा सिनेमा पाहिला होता आणि मांजामधलं सुमितचं मला काम इतकं आवडलं होतं आणि आज नो डाऊट तो हिंदी इंडस्ट्री, टेलिव्हिजन इंडस्ट्री, वेब सिरीज ह्याच्यामध्ये खूप गाजतोय. तर सुमित बरोबर काम करायला मला एक्साइटमेंट होतीच आणि त्याचं कास्टिंग अपसूक झालं, कारण की ते कास्टिंग मॅच होत होतं. आता प्रश्न होता हिरोईनचा. आता गंमत अशी होती, की मी प्रियाताईंना पूर्वीपासून ओळखतो, कारण नटी सिनेमात ते माझ्याबरोबर काम करत, म्हणजे आम्ही एकत्र काम केलं. काही राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही एकत्र काम करत होतो. आणि स्वानंदी ही तिने रिस्पेक्ट नावाची फिल्म जस्ट केली होती आणि बोलता आमचा विषय निघत असताना मी असं म्हणतो, मी असं लव्ह स्टोरी करतो, हे करतो, ते करतो. ते म्हणल्या, "अरे स्वानंदीनी पण आत्ता एक पिक्चर केला बरं का." म्हणलं, "माझी मुलगी म्हणजे अभिनयाची धाकटी बहीण, अभिनय बेर्डेची. अभिनय पण आत्ता माझ्यावर काम केलं." तर त्या मुलीने पाहिलं संदीपजी आणि मला जाणवलं, की अरे अशा कोवळेपणाची ती मुलगी हवी बरं का, जी त्यात दिसते. छान दिसली, फार सुंदर दिसली होती आणि हाईट म्हणजे रिस्पेक्टमध्ये तिची पार्श्वभूमी तयार झाली होती, की सिनेमाचा कॅमेरा तिने फेस केला होता आणि मला फायदा असा झाला, की त्या मुलीचं कास्टिंग केलं आपण. सुमेध आणि स्वानंदी बेर्डेची जोडी जमून आली. स्वानंदी लक्ष्मीकांत बेर्डे असं म्हटल्यानंतर मला एक वेगळं अपेक्षा अशी होती ना, की यार ही काय करू शकेल आणि ती अपेक्षा तिने पूर्ण केली. कारण की ते पिक्चर एवढं छान जमून आलं आणि दोघांचं काम जर बघाल ना तुम्ही, तर फार कमाल झालं ते काम. आता ती काही दिवसातच OTTवरती आणि सॅटेलाईटवरती येईल टचवूड. तर तुम्हाला ते फार बघायला आवडलं आणि अशी ती लव्ह स्टोरी जी आहे ना, की त्या वयातल्या ॲक्चुअल मुलांच्या, त्या टीनेजर्सच्या लव्ह स्टोरीमध्ये काय गंमत असते, ते सांगण्यात ती छानशी लव्ह स्टोरी आहे.